की प्रेग्नन्सीमध्ये काळजी करायची नसते, काळजी घ्यायची असते. म्हणजे सल्ला ही पण आई देते, ती पण आई देते. कारण कदाचित ही गोष्ट हेल्प करू शकेल त्या मुलीला. तुम्हाला काय एक वाटतं? क्रेविंग्स मी डोहाळ्यांच्या नावाखाली देता कामाचं ट्रू मला ट्रू. म्हणजे त्या स्ट्रेसचा परिणाम परत होणारा बाळावरती हो. पण होणार आहे. तर मला असं वाटतं की आजच्या पॉडकास्टमध्ये आपले जे मेन दोन व्यक्ती कुठल्या मग असतील ती तर मुलगी कधी जोडलीच जाणार नाही ना त्यांच्याशी. पण जर प्रेशर असेल तर ते मॅनेज कसं करायला पाहिजे की त्या मुलीला? सेटल तुम्ही म्हणालात तर तुम्ही आयुष्यभर पण होणार. नंतर हा हॉट टॉपिक असेल डोहाळे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ओव्हरकम होतात. आई होणाऱ्या मुली असतील ज्यांना ह्या गोष्टीची हेल्प होऊ शकते. ओके, म्हणजे डोहाळ ही कॉन्सेप्टच नाहीये का? आई आणि सासू आणि नवरा हे तिघ जण खूप महत्वाचे रोल प्ले करतात. की म्हणजे माझा प्रॉब्लेम काहीच नाहीये का, मला होतंय ते काहीच नाहीये. मी प्रेग्नेंट आहे हे समजल्यानंतरच आपल्या घरामध्ये एक नवी एक्साइटमेंट चालू होत आहे. पण यामध्ये कधी कधी ओव्हर काळजी, ओव्हर पॉझिटिव्हनेस हे सुद्धा सुरू होतं. मग याच्यामध्ये आमचे जे गेस्ट आहेत ते म्हणतात की प्रेग्नेन्सीमध्ये काळजी करायची नसते, काळजी घ्यायची असते. सो याच विषयावरती इंटरेस्टिंग गप्पा आपण आजच्या या स्नेहयोगा हेल्थच्या नव्या एपिसोडमध्ये करणार आहोत. या पॉडकास्टसाठी आपल्याकडे गर्भसंस्कार तज्ज्ञ हर्षदाताई आलेले आहेत. सो त्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मॅडम, म्हणजे मला तुम्हाला बघितल्यानंतरच असं वाटलं की यू आर द परफेक्ट पर्सन टू गाईड अस. आणि आत्ता जर आपण बघू तर गर्भसंस्कार म्हणा किंवा प्री कन्सेप्शन प्लॅनिंग म्हणा किंवा प्रेग्नेन्सीचा पूर्ण आपण अगदी 9 महिन्याचा काळ म्हणा, याच्या बाबतीत लोक खूप जास्त पॉझिटिव्ह झालेली आहेत, खूप जास्त काळजी करत आहेत. म्हणजे आपण जर आधीचा काळ आणि आत्ताचा काळ जर कम्पेअर करू तर मला असं वाटतं की खूप मोठा डिफरन्स आपल्याला तिथे जाणवतोय. तर याच संदर्भात आजची आपली चर्चा आहे. तर याच्यामध्ये माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की मुलगीचं लग्न झालं की घरातले मागं लागतात की बाळ व्हायला पाहिजे, कधी विचार करताय. मग त्याच्यामध्ये दोन्हीकडून प्रेशर असतं. आईकडून पण वेगळं प्रेशर असतं आणि सासूकडून पण वेगळं प्रेशर असतं. तर मला असं वाटतं की आजच्या पॉडकास्टमध्ये आपले जे मेन दोन व्यक्ती कुठल्या असतील तर एक आहे आई आणि एक आहे सासू, जे मोठे रोल आपल्या आयुष्यामध्ये प्ले करतात. सो हे जे दोन्ही प्रेशर आहेत, आईचं प्रेशर आहे किंवा सासूचं प्रेशर आहे, कधी कधी प्रेशर पण वाटतं, कधी कधी हसत खेळत सुद्धा त्या गोष्टी होऊन जातात. पण जर प्रेशर असेल तर ते मॅनेज कसं करायला पाहिजे त्या मुलीने? ओके, आता ह्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण म्हणतोय की आई आणि सासू आणि मुलगी, तर हे लक्षात घ्यायचं आहे की दोन फॅमिलीज त्या मुलीच्या रूपाने एकत्र आलेल्या आहेत. तो बरोबर. बॉन्ड तिथे डेव्हलप झालेला आहे बरोबर. आणि तोच बॉन्ड पुढे डेव्हलप होणारे येणाऱ्या बाळाच्या रूपाने. ट्रू. ओके, तर आता ह्याचं प्रेशर न घेता, म्हणजे आईने जर काही सल्ला दिला तर जसं आपण म्हणतो की ती माझ्या चांगल्यासाठीच सल्ला देते, ऑब्व्हियसली. तर सासूने पण तसं केलं तर ते माझ्या लाईफमध्ये इंटरफिअर ती करते असं मला नाही वाटलं पाहिजे. बरोबर. हे लक्षात घ्यायचं आहे. आता ह्यामागे आणखी एक मी सांगेल की आता काय झालंय मुलींच्या बाबतीमध्ये की मुलींचं साधारणतः आपण असं बघतो की लग्न जे आहे ते लग्नाचं वय जे पूर्वी असं होतं की साधारण 23-24व्या वर्षी व्हायचं, ते बरोबर. लग्नाचं वयच आता 30शीत आलेलं आहे. राईट. आणि कारण ती ग्रॅज्युएशन करते, पोस्ट ग्रॅज्युएशन करते, त्याच्यानंतर तिचं जॉब 1-2 वर्ष होतं. बरोबर. आणि मग आता असं होतं की लग्न झाल्यानंतर आईला पण असं आहे की आता हिला एकदा मूल झालं की मी माझ्या जबाबदारीतून मोकळी झाले. ट्रू. किंवा सासूबाईंचं असं असतं की त्यांना माहिती आहे की हिचं एज काय आहे, मुलाचं एज काय आहे, आणि मग तू जेवढं लवकर चान्स घेशील तेवढं बाळ लवकर येईल, म्हणून ते जे आहेत ते सल्ले द्यायला लागतात. राईट. आता इथे मुलीच्या बाबतीमध्ये कसं होतं माहिती आहे का की आजकाल मुलींचं असं आहे की मला अजून फॅमिलीचा अंदाजच नाही आलेला, राईट. राईट. किंवा मला थोडं सेटल होऊ देत आणि मग मी चान्स घेते. बरोबर. पण तिथे सेटल होणं जे आहे हे लक्षात घ्यायचं आहे की सेटल तुम्ही म्हणालात तर तुम्ही आयुष्यभर पण होत नाहीत. बरोबर. ओके, तर ती सेटलमेंटची डेफिनेशन ही प्रत्येकाची वेगवेगळी वेगळी असते. असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझं एज काय आहे, तू जेव्हा विचार करणार आहेस त्याच्यानंतर तू लगेच कन्सिव्ह होणार आहेस का, लगेच बाळ होणार आहे का, ह्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे बरोबर. त्याचं प्रेशर घेण्याची मला वाटतं आवश्यकता नाही. नाहीये.
ओके. बट जनरली मी बघितलंय म्हणजे ऑलमोस्ट आता माझ्या एजमध्ये जर तुम्ही बघाल तर माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून मला हे वारंवार ऐकायला मिळतं की आम्ही रेडी नाही होत ना, किंवा आमचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे. मग त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं की सासूबाईंचा खूप जास्त इंटरफेरन्स होतो, कारण की कधी कधी आपण बघतो की ते सोबत राहतात, बरोबर. मग आई तसंही लांब आहे, एकदा लग्न झालं की आपण सासूकडे राहतो, सो त्यांचा इंटरफेरन्स कुठेतरी जास्त वाटतो त्या मुलीला. मग ते करिअर आणि मग ते बाळ आणि मग ती फॅमिली ह्या सगळ्यामध्ये ती कन्फ्यूज होऊन जाते, बरोबर. मग मला असं वाटतं की तिथे कदाचित कोणीतरी गायडन्स तिला जर केला तर बाबा मग अगदी तिचे फिजिकल चेकअप्स असतील, तिला किती काळजी घ्यावी लागणार आहे, कोणत्या कोणत्या टेस्ट कराव्या लागणार आहेत. सो मला असं वाटतं की कदाचित ही गोष्ट हेल्प करू शकेल त्या मुलीला. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ह्यावरती व्ह्यू आता काय? ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की आपण जेव्हा म्हणतोय की सासूबाईंचा इंटरफेरन्स आहे, तर ते इंटरफिअर करतायत म्हणून मी विरोधाला विरोध करणं हे चुकीचं आहे. बरोबर, ओके, ट्रू. तिथे तिने पण ह्या गोष्टी ज्या आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे की हा त्या म्हणतायत आज म्हणतायत ना, अक्रॉस द टेबल मी, माझा नवरा आणि सासू बसूयात, बरोबर. म्हणजे त्या सांगतायत जर मला, तर त्यावेळेला नवऱ्याने पण बोलू देत काहीतरी गोष्टी की जर आम्ही खरंच 2 वर्ष थांबणार असू तर हे जर त्यांना आपण व्यवस्थित क्लिअर केलं बरोबर. तर त्या कशाला मागे लागतील ना. राईट. दुसरी गोष्ट म्हणजे तो जो पिरियड आहे, 2 वर्षाचा जो पिरियड आहे, तर मी असं म्हणते की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे प्लॅनिंग करणं जे आहे, तर ते प्लॅनिंग म्हणजे काय आहे की आता जर आपल्याला बाळ होणार आहे तर त्या होणाऱ्या बाळासाठी मी फिजिकली कशी फिट असेल, मी मेंटली कशी फिट असेल, एक्झॅक्टली, हे बघणं तिनं आणि त्याने हे खूप गरजेचं आहे त्यावेळेला. ओके, राईट. त्या पिरियडमध्ये. आणि तो म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांचं इंटरफिअरन्स आहे म्हणून त्याचं इरिटेशन होतंय सततच, आणि मग ते निग्लेक्ट करायचं आणि आपला त्रास वाढवून घ्यायचा, ह्याच्यात म्हणजे हे चुकीचं आहे असं मला ट्रू. म्हणजे त्या स्ट्रेसचा परिणाम परत होणाऱ्या बाळावरती पण होणार आहे. बरोबर. येस. सो आता फॉर एक्झाम्पल चलो आपण ह्याच्यातून ह्या फेजमधून आपण बाहेर आलो आणि आपण न्यूज समजली आपल्या घरी की बाबा मुलगी प्रेग्नेंट आहे. तर त्याच्यामध्ये भरपूर वेळेस काय होतं, घरातले डिसिजन्स घ्यायला बघतात की आता तू प्रेग्नेंट आहेस ना, तर तू काही नाही करायचं, तू आराम करायचा, तू खायचं प्यायचं, आता तुझे डिसिजन्स आम्ही घेणार. तर ह्याच्यामध्ये त्या मुलीचं काय होतं की अरे मला माहिती आहे काय करायचं आहे ते, है ना. तर मग त्याच्यामध्ये घरचे अगेन खूप इंटरफेअर करायला लागतात, स्पेशली आई आणि आपण म्हणू शकतो इकडची आई आणि तिकडची आई. त्यांना असं वाटतं की आम्हाला एक्सपिरियन्स आहे, सो आम्ही असं केलं आहे, सो तू पण असं करायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये ते आपण त्या मुलीनी कसं टॅकल करायला पाहिजे किंवा तिने योग्य सल्लागार कसा निवडला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मी तर सांगेल की ज्यावेळेला असं होतं, स्पेशली ज्यावेळेला अरेंज मॅरेज आहे, तर अरेंज मॅरेजमध्ये अहो आई आणि ए आई, तर ह्या दोघींमध्ये सुद्धा संभाषण असणं हे खूप गरजेचं असतं. ट्रू. ओके. आणि ज्यावेळेला म्हणजे गर्भसंस्कारच्या क्लासला ह्या मुली येतात, एनरोल करतात, तर त्यावेळेला आमचे काही स्पेसिफिक फॅमिलीवर सोबत पण सेशन्स असतात आणि जिथे त्या ओपन अप होतात, तर तिथे मला असं वाटतं की मीडिएटर म्हणून, म्हणजे थर्ड मीडिएटर म्हणून आम्ही पण असतोच. बरोबर. पण जसं आता तुम्ही म्हणालात की म्हणजे सल्ला ही पण आई देते, ती पण आई देते, कारण दोघी ओव्हर एक्सायटेड. राईट. तर ह्याच्यामध्ये कसं होतं माहितीये का की ज्या वेळेला ते अरेंज मॅरेज असेल त्यावेळेला तेवढा फरक पडत नाही. कारण कसं असतं की त्यावेळेला जरी आईने काही सांगितलं तरी ती सांगते की आई असं म्हणत होती किंवा सासूबाई असं म्हणत होत्या, आणि एकंदरच आनंदाचं वातावरण असतं. कारण काही जरी असलं त्यांच्यामध्ये, म्हणजे आपण म्हणूया इंटरपर्सनल रिलेशन्स कसेही असले तरी उद्या त्या म्हणजे तिच्या पोटामध्ये तुमचा वंश वाढतोय म्हणून म्हणजे आपण म्हणतो ना की जे सासू आहे तर तिच्यामध्ये आणि सुनेमध्ये जर काही क्लॅशेस होत असतील तर ते कमी होतात. पण तिथे कसं आहे की आईचं इंटरफिअरन्स जर असेल की तिनं तुला हे सांगितलं का, मग तू हे करू नको, असं जर मिसगाईड करत असेल आई, किंवा वारंवार फोन करणं सकाळ दुपार संध्याकाळ, तर ते नको. ती फॅमिलीमध्ये राहतीये ना, तर आपण जसं म्हणतो की त्या फॅमिलीशी तिला म्हणजे त्या फॅमिलीमध्ये तिला
रुळू देत. बरोबर. त्या फॅमिलीच्या ज्या काही रूढी आहेत, परंपरा आहेत, किंवा आपण म्हणूया त्या फॅमिलीचं जे कल्चर आहे, तर त्या फॅमिलीमध्ये तू जर आई रोजच फोन करून विचारत असेल तर मग कसं होतं माहितीये का, की मग ती मुलगी कधी जोडलीच जाणार नाही ना त्यांच्याशी. बरोबर आहे की नाही? आता मी आहे, माझी आई मला आजही सल्ला देते, माझी आई मला मी चुकले तर आजही रागवते. बरोबर. मग जर एखाद्या वेळेला हे सासूने केलं तर मला का वाईट वाटावं? बरोबर आहे की बरोबर नाही? आहे. True. तर त्यामुळे हे कुठल्या अँगलने घ्यायचं हे खूप महत्वाचं असतं. बरोबर. आत्ताच्या मुली तशा सुज्ञ आहेत. म्हणजे मी बघितलं आहे की काही मुली इतक्या सुज्ञ आहेत की त्या आईचा पण इंटरफिअरन्स नाही सहन करत आणि सासूबाईंचा पण इंटरफिअरन्स सर्टन लेवलपर्यंत नाही सहन करत. त्यांना स्वतःची मतं आहेत राईट. आणि त्या ठामपणे ती मतं व्यक्त करतात. बरोबर. पण अजूनही ग्रामीण भागांमध्ये आपण म्हणतो की तिथे तसं होत नाही. म्हणजे तिथे जे आपण म्हणतो ना की नाही, तिथे ती जी सासू असते तर तिचं जे डॉमिनेशन असतं तर ते थोडंसं जास्त असतं. बरोबर. आणि तिथे काही वेळेला ह्या मुली ज्या आहेत तर ह्या जे आपण म्हणतो की त्यांची जी कंडिशन आहे की ती प्रेग्नंट आहे पण तिला डिसिजन घ्यायचा आहे, पण म्हणजे ती घेऊ शकत नाही किंवा काय. तर ह्या गोष्टी काही फॅमिलीजमध्ये होतात. बरोबर. ट्रू. आता ऑलमोस्ट गेली 6-7 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय, म्हणजे ॲज अ गर्भसंस्कार तज्ज्ञ म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात. किंवा असंही बऱ्याचदा होत असेल की लोक तुम्हाला फोन करून विचारतायत की त्या मुलीच्या व्यतिरिक्त त्याच्या घरातले, जसं की नवरा असू शकतो किंवा सासू असू शकते किंवा आई असू शकते, जी तिच्या व्यतिरिक्त तुम्हाला फोन करून सांगते की तुम्ही क्लासला घ्या किंवा तुम्ही करा किंवा तुम्ही हे नका करू, ते नका करू. असे काही एक्सपिरियन्सेस आहेत का तुमच्याकडे? अरे, खूप छान प्रश्न. ॲक्च्युअली ह्याच्यामध्ये ना एक उदाहरण मी असं सांगेल की एक माझ्याकडे रजिस्ट्रेशन असं झालं होतं की तुम्ही गर्भसंस्कारचे क्लास घेता का? म्हटलं हो. तुमची फी किती आहे? मी एवढं सांगितलं. अच्छा. आणि म्हणजे तेवढंच बोलणं झालं, फोन कट झाला आणि माझ्या अकाउंटवरती पैसे आले फीसचे. आणि मी बघतीये की काय आहे डिटेल्स. पुन्हा फोन आला आणि त्यांनी सांगितलं माझ्या मुलीचं रजिस्ट्रेशन मी केलंय, मला माहितीये ती काय गुण उधळणार आहे. अरे बापरे. तर Oh my God. 6 महिनेची फी मी आता भरलेली आहे आणि तिचं क्लासला मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे हे एक झालं. आणखी एक उदाहरण असं आहे, म्हणजे आईच्या बाबतीतलंच मी सांगते. एकीचं उदाहरण असं आहे की तिचे म्हणजे मुलगी जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होती आणि म्हणजे तिच्या आईच फोन करायची आणि सांगायची सासू काही बोलत नाही हो, तिला वाईटपणा घ्यायचा नाहीये, पण मलाच लाजल्यासारखं होतं, ही उशिरा उठते ना, हिला सांगा लवकर उठायला. म्हणजे हे पण असतं की कुठेतरी आई म्हणून माझी जी इमेज आहे तर ती पण नाही खराब व्हायला पाहिजे, माझ्या मुलीने छान छान तिथे वागलं पाहिजे, अशा पण आई असतात. ट्रू. ट्रू. अगदी. आणि म्हणजे तिथे मला हा प्रश्न पडतो की जर तुझी मुलगी आहे 20, म्हणजे आज तिचं वय 24 वर्ष आहे, 25 वर्ष आहे, आणि ती जर तुझं ऐकत नसेल, 2 महिन्यात ती माझं ऐकेल का लवकर उठ म्हणून? अरे बापरे. बरोबर आहे की नाही? इंटरेस्टिंग. त्यानंतर आपण येऊया सासूबाईंकडे. तर आता सासूबाईंचं तर काय होतं माहितीये का, की सासूबाईंमध्ये सुद्धा असं होतं ना की आजकाल त्या खूप आजकाल प्रत्येक प्रेग्नन्सी ही प्रेशियस आहे खरं सांगायचं तर. ट्रू. प्रत्येक म्हणजे ती एकदाच चान्स घेते, फार फार तर 2दा. पण असं असतं की नाही, एक काहीतरी होऊ देत, मुलगा होऊ देत, मुलगी होऊ देत. बरोबर. मग तिथे त्या सासूला असं असतं की आपला वंश हिच्या पोटामध्ये वाढतोय आणि तो वाढतोय म्हटल्यानंतर ना आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. राईट. दुसरी गोष्ट काय असते की तिचाही मुलगा एकटाच असतो. म्हणजे तिला हेही कुठेतरी असतं की आज जर मी सुनेची काळजी घेतली व्यवस्थित तर ते माझा मुलगा बघेल. राईट. आणि म्हणजे असं पण व्हायला नको की मुलाच्या नजरेमध्ये की माझ्या आईने काही काळजीच घेतली नाही माझ्या बायकोची, हे पण असतं. आणि तिसरं म्हणजे ती कितीही नाही म्हटलं तरी आज ती स्त्री आहे. राईट. ती पण ह्या फेजमधनं गेली आहे ना. ऑब्व्हियसली.
तर त्याच्यामुळे तिलाही माहिती आहे की माझ्या वेळेला मला हा त्रास होत होता किंवा तो त्रास होत होता, आणि ह्या वेळेला तिला असं असू शकतं, असं वाटू शकतं, म्हणून मी ती काळजी घेईन. पण काही वेळेला काय होतं माहिती आहे का, की हे करत असताना त्याच्यामध्ये एक पुसटशी एक आपण म्हणू शकतो की एक सीमारेषा आखायला हवी आहे की आपण कुठपर्यंत काळजी घ्यायची आहे, बरोबर, किंवा काय गोष्टी तिच्यावरती सोडायच्या आहेत. राईट. तर ते होत नाही, आणि मग तिथे जे आहेत ना, तर तिथे क्लॅशेस सुरू होतात असं मला वाटतं. ओके ओके. सो याच्यामध्ये आता इवन माझा पर्सनल एक्सपिरियन्स पण आहे हा. माझी आई, म्हणजे मी तिला मम्मी म्हणते, सो ती मला सांगते की तू माझ्या पोटात होती त्यावेळेस मी 7व्या महिन्यात फरशी पुसली आहे, विहिरीवरून पाणी आणलं आहे. सो त्यांचे एक्सपिरियन्सेस खूप वेगळे आहेत. सेम विथ माझ्या आई. सो त्या पण मला सांगत असतात की माझे खूप वेगळे एक्सपिरियन्सेस मला ऐकायला मिळाले. म्हणजे इव्हन आता आपल्या घरात भरपूर लोक आहेत ज्यांना बाळ आहेत, ठीक आहे, आणि ते आपल्याला सल्ले देत असतात. सो याच्यामध्ये त्यांचे एक्सपिरियन्सेस आणि आत्ता जे आपण मॉडर्न एजमध्ये ज्या मुली आपण बघतोय, ज्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत, ज्या जॉब करतात 8-8, 10-10 तास, ज्या फॅमिली पण सांभाळतात, इवन एखादं मूल ते पण सांभाळतात, पण तर मग त्यांनी कसं मॅनेज करायचं, त्यांचे एक्सपिरियन्स. आणि आत्ता ते असं सांगतात की माझ्या एक्सपिरियन्समध्ये तर मी असं केलंय, मग तू पण तसंच वागायला पाहिजे. मग तिथे ते क्लॅशेस चालू व्हायला सुरुवात होते. ओके. आता ह्याच्यामध्ये आणि एक गोष्ट आहे माहिती आहे का, की आता जेव्हा मी क्लासेसमध्ये ह्या गोष्टी बघते, तर जसं आता तू शेअर केलंस की त्यात स्वतःचे एक्सपिरियन्स सांगतात, बरोबर, तसंच त्या मुलीच्या शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात, राईट. आणि तिला सांगायचं असतं. फॉर एक्झाम्पल की म्हणजे आई, आता मला ना खूप उलट्या होतात आहे का, मग ती सांगायला जाते आईला की आई मला खूप उलट्या होतात आहे का, आणि मग तिची आई काय म्हणते की मला तर 9व्या महिन्यापर्यंत होत होत्या. अगं पण माझं काय, आता सोल्युशन द्या. हे जे आहे ना, तर तिची अशी तिथे मग चिडचिड सुरू होते. ट्रू. आणि हे कसं होतं की आईचा दिवसात ना समजा एकदा फोन झाला, 2दा फोन झाला, आणि तिने काही शेअर केलं तर ते होतं. वेळेस सासूबाईंच्या बाबतीमध्ये कसं होतं की तिला समजा फॉर एक्झाम्पल हे होत आहे आणि नॉशिया आहे, तिला उलट्या होत आहेत, पण त्यांनाही तिची काळजी वाटते, तर त्या समजा म्हणतात अगं हो ग, होतच हे, मला पण होत होतं, पण तू हे खा. आणि मग तिला असं, अरे उलट्या होतात आणि कसं खाऊ. राईट. इथं त्यांचं काय असतं की त्यांना ती काळजी पण वाटत असते ना की आता हिच्या पोटात काहीच नाहीये, आणि मग तिने खाल्लं तरच ते अंगी लागेल, तरच ते बाळापर्यंत पोहोचेल. ट्रू. आणि तिला असं असतं की मला नॉशिया आहे, मला नाही ते समोर नकोय, मला त्याचा वास पण. ओके. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर मला असं वाटतं की जसं आता आपण म्हणतो की सल्ला, तर सल्ला ही कोणीच कोणाला दिलेलं म्हणजे फुकट देण्याची गोष्ट आहे आजकाल, बरोबर आहे की नाही, आणि तो कोणीच कोणाला दिलेला आवडत नाही, राईट, विचारल्याशिवाय. राईट. मग ते छोटं मूल जरी असलं आणि ते जरी स्कूलला निघालं आणि शूज घालत असलं आणि त्याला आईने सांगितलं की असं घाल, हो ना मी घालतो ना, मला करू दे ना, असं असतं की नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्या तिला करू द्याव्यात. ज्या वेळेला ती तुम्हाला विचारेल की आई ग त्यावेळेला तू काय केलं होतंस, त्यावेळेला तुम्ही जरूर सांगा. बरोबर आहे की नाही. पण आधीच त्याच्याबद्दल तिच्या मनामध्ये असं नको ना की त्याची भीती पण काही वेळेला उत्पन्न होते, राईट. तर तसं नको ना. कारण ही फेज जी आहे, प्रत्येक प्रेग्नन्सी ही प्रेशियस प्रेग्नन्सी आहे, लक्षात घ्या. आणि प्रत्येकीची फेज ही वेगवेगळी असते. म्हणजे जे डोहाळे मला लागतील ते तुला लागणार नाही, बरोबर आहे की नाही. किंवा त्या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये मला ज्या गोष्टी कम्फर्टेबल वाटतील त्यात कदाचित तुला अनकम्फर्टेबल होत असतील त्या गोष्टी. राईट. तर त्यामुळे मला तरी असं वाटतं की प्रत्येक गोष्ट म्हणजे मीही असंच केलं होतं म्हणून, म्हणजे इट इज नॉट लाईक इक्वेशन. बरोबर. ओके, की A × B = AB, असं इतकं सिम्पल नाहीये प्रेग्नन्सी म्हणजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेची सिच्युएशन, त्यावेळेचे सर्कमस्टन्सेस हे टोटली डिफरंट होते, आत्ताचे वेगळे आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आई असू दे किंवा सासू असू दे, त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे की तुमचं अपब्रिंगिंग कसं होतं, तिचं अपब्रिंगिंग कसं आहे.
ओके, बरोबर. म्हणजे तुम्ही लहानपणी जर तुम्ही शाळेमध्ये जात असाल तर त्यावेळेला तुमचं रुटीन कसं होतं, आता तिचं रुटीन कसं आहे. राईट. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्याचा कुठेतरी त्यांनी पण विचार करण्याची आवश्यकता गरज आहे. येस. सो याच्यामध्ये अजून एक गोष्ट येते ती म्हणजे खाण्याचं. आता फ्रॉम नो वेअर अचानक प्रेग्नन्सी सपोज झाली, प्लॅन झाली किंवा बाळ राहिलं, तर मग लोक खाण्याच्या बाबतीत खूप असे होतात. आणि आपल्याकडे तर असं आहे, स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये अगदी 50-50 किलोमीटरवरती खाण्याच्या सवयी, खाण्याचे पदार्थ वेगळे वेगळे आहेत. आणि आपण कम्पॅरच नाही करू शकत की मी हे खातीये तर कदाचित माझ्या सासूच्या घरी वेगळंच काहीतरी बनलं जाऊ बरोबर. शकतं, किंवा आई काहीतरी वेगळं सजेस्ट करू शकते खाण्यासाठी, किंवा आई फोन करून म्हणते की अरे हे आपल्याकडे नाही खात, हे खाऊ नको. मग त्याच्यामुळे अगेन कन्फ्युजन चालू होतं, अगेन तिकडे भांडणं चालू होतात. आता हे आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरती राहतो. लग्न झाल्यावरती कदाचित सासर माहेर दूर असू शकतं, पद्धती वेगळ्या वेगळ्या असू शकतात, खाणं वेगळं वेगळं असू शकतं. सो हे कसं मॅनेज करायचं? आता जसं मगाशी मी बोलता बोलता राहिले की लव्ह मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे, समजा एखादी साऊथ इंडियन मुलगी आहे आणि नॉर्थ इंडियन मुलाशी लग्न झालंय तर कल्चरच वेगळं आहे. ऑब्व्हियसली म्हणजे कम्प्लीट डिफरंट इन कल्चर, म्हणजे तो फूड मध्ये तर येणारच आहे. ऑब्व्हियसली. तसंच जर फॅमिलीमध्ये आता सुद्धा म्हणजे आत्ताच्या फॅमिलीमध्ये समजा आपण असं म्हटलं की अरेंज मॅरेज आहे किंवा काय, ओळखीत अगदी लग्न झालेलं आहे, तरी पण प्रत्येक व्यक्तीची आवड निवड वेगळी असते. येस. त्याचप्रमाणे म्हणजे आत्ता जसं आता जंक फूडचं प्रमाण आहे किंवा आता सासूबाईंच्या काळातलं तेव्हा एवढे हॉटेल्स वगैरे नव्हते, बरोबर आहे ना, तेव्हा झोमॅटो नव्हतं, तेव्हा पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी नव्हत्या, आता त्या आहेत. आता तिला ते आवडत पण असू शकतं. तर त्यामुळे म्हणजे तू हे खा किंवा तू ह्याच पद्धतीने खा, हे जे म्हणणं आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का की पद्धतींमध्ये त्याच्यामुळे खूप क्लॅशेस होतात फॅमिलीजमध्ये. कारण परत इथे विषय काय येतो माहितीये का की तिला त्याची गरज आहे, ती परत प्रत्येक व्यक्ती परत्वे बदलत असते. म्हणजे तिला जसं कॅल्शियम पाहिजे आहे, तिला प्रोटीन पाहिजे आहे, तिला फॉलिक ऍसिड पाहिजे आहे, तर ती ते कशातून घेईल. हे म्हणजे सासूचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, सुनेचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये वेगळा असू शकतो. मग त्याच्यामध्ये परत आता जसं आता म्हणजे मी परत क्लासमध्ये येते कारण तो माझा एक्सपिरियन्स आहे. राईट. की आम्ही काय करतो त्यांना की आम्ही हा अवेअरनेस देतो मुलींना की तुझा आता 4था महिना आहे ना, मग आता त्याची टेस्ट डेव्हलप झाली आहे बाळाची. ओके, त्याचे टेस्ट बर्ड्स जेव्हा डेव्हलप झालेत, आता तू जे खाणार आहेस ती चव त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. मग आता तू काय खायला हवं आहेस. ओके, मग तू त्या पद्धतीने जर खाल्लंस की जे आता तू ठरव, तू जर आज भेंडी उद्या बटाटा खाणार असशील तर तुला उद्या हे म्हणूच शकत नाहीस तू की तो ना खाण्याच्या बाबतीत खूप चुजी आहे, माझं बाळ काही खातच नाही. ओके, हे तिला क्लासमध्ये हे रोजच्या रोज आपल्या येतच. राईट. तर त्यामुळे तिथे आपण डाएट प्लॅन शेअर करतो. त्याचप्रमाणे तिथे ऋतुपरत्वे आपण आहार सांगतो त्यांना की ऋतू चेंज होतोय आणि आता तू काय डाएटवरती फोकस केला पाहिजे, तर हे पण आपण त्यांना सांगतो. ओके. त्याचप्रमाणे आहाराच्या बाबतीमध्ये आणखी जसं आता आपण म्हटलं की जसं आता वेगवेगळ्या कल्चरमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. तर समजा असं पण होतं क्लासमध्ये की आपण त्यांना ते शेअर पण करायला लावतो की आज तू समजा काही खाल्लंस, समजा उंडियो आहे, गुजराती कोणीतरी आहे आणि तिने ते खाल्लं तर त्या सीझन मध्ये आहे, अगं मग ह्याची रेसिपी शेअर कर ग्रुपवरती. तर हे पण होतं, म्हणजे तिथे तिला मग ते असं नाही वाटत की अरे ह्याच्यासाठी मी इतक्या शेंगा आणायच्या, त्या सोलायच्या, त्याची तयारी करायची किंवा काय. त्याच्यापेक्षा तिला हे वाटतं की अरे हे सगळ्यांना आवडणार आहे काहीतरी. राईट. ओके, तर हा जो आहे ना, तर हा फरक पडतो जेव्हा ते क्लासमध्ये असतील तेव्हा, कारण त्यांना तिथे तो दृष्टिकोन येतो की आपण काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे. आणि ज्या वेळेला ती असं सांगते म्हणजे कुठलीही गोष्ट की नाही मला सासूबाई, म्हणजे मुली हे सांगतात, जसं सासूबाई पण हे सांगतात की ती खातच नाही आणि तिला तुम्ही खायला सांगा, बरोबर, तसं ती मुलगी पण सांगते की त्या सारखंच म्हणतात हे खा आणि मला त्यांनी त्रास होतो किंवा मला ते नाही आवडत खायला. आणि मग तिथे मीडिएटर म्हणून
काय करायचं, ते कशा प्रकारे करायचं ते मग आम्ही बघतो. ट्रू, बेस्ट. सो ऑब्व्हियसली गर्भसंस्कार वर्ग आहे म्हटल्यानंतर हा हॉट टॉपिक असेल, डोहाळे. है ना? बरोबर आहे. आणि मी असं ऐकलंय, म्हणजे आय थिंक रादर दॅन मूवीजमध्येच मी खूप वेळेस बघितलंय, खूप वियर्ड डोहाळे पण लागतात. मग हे रियालिटीमध्ये पण आहे का? म्हणजे तुमच्याकडे जास्त एक्सपिरियन्स आहे, जास्त लोकांचा एक्सपिरियन्स आहे? आता काय होतं माहितीये का, म्हणजे माझ्या आधीच्या पण 2 पॉडकास्टमध्ये मी हे सांगितलेलं आहे की डोहाळे ही गोष्ट जी आहे ती आपल्याकडे असं होतं की पूर्वीच्या काळी ती मुलगी लवकर तिचं लग्न व्हायचं. बरोबर. आणि तिला म्हणजे तिला काय हवं आहे किंवा तिला काय, तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सुद्धा तिला सांगायसाठी संकोच वाटायचा खाण्याच्या बाबतीत पण. मग हे जे डोहाळे पुरवा, डोहाळे जेवण करा, की जेणेकरून ती आता इमोशनली अशी झालेली आहे ना, की म्हणजे मन आपण म्हणतो ना की कातर झालंय तिचं. राईट. ती सगळे इमोशन्स आहेत. तिला म्हणजे भीती पण वाटतीये डिलिव्हरीची, असं आहे, तिला काळजी पण वाटतीये की मी ह्या बाळाला सांभाळणार आहे की म्हणजे कशी सांभाळणार आहे, मला हे पेलणार आहे का, मध्येच हॉर्मोनल इम्बॅलन्स होतोय, तिला राग पण येतोय, चिडचिड पण होतीये, रडायला पण येतंय. येस. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला पण हे वाटलं पाहिजे ना की तुझी आम्ही काळजी घेतोय, सगळेजण माझे लाड करतायत. राईट. आणि त्याच्यासाठीचा तो एक संस्कार डोहाळे जेवण म्हणजे. ओके, बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये कसं होतं माहितीये का, की जसं आपण म्हणतो की डोहाळे जेवण हे संस्काराच्या रूपाने किंवा त्या रूपानेच आपण पारंपरिक पद्धतीमध्ये बघितलं गेलेलं आहे. बरोबर. पण आजकालच्या मुलींना क्रेव्हिंग्स जे आहेत त्यांचे, तर ते त्या डोहाळ्याच्या मागे लावतात. अच्छा, ओके. म्हणजे त्याच्यामध्ये मी हे बघितलेलं आहे की वडापाव खायचा नाहीये किंवा तू चायनीज खायचं नाहीये हे सांगितल्यानंतर त्या मुलीला तेच खायचं आहे, कारण ते क्रेव्हिंग्ज आहेत, ते कुठेही पोषक त्याच्यामध्ये काही नाही. ट्रू. ओके. आणि ते तिच्या गर्भाला वाढ होईल, जे तिला आता समजा तिने 2 फळं खाल्ली, त्यातनं जे मिळणार आहे ते तुला पिझ्झा बर्गर मधनं मिळणारच नाही. बरोबर आहे की नाही? पण ती काय करतेय की म्हणजे मला मग तिथे कसं होतं की इमोशनल, की नवरा पण इमोशनल होतो की हा ठीक आहे, चल आपण मागून घेऊ, आज तू म्हणतीयस तर हे तिला वाटत असेल किंवा काय. तर हे इथे त्या मुलीचा रोल खूप महत्वाचा आहे की मला हे जे क्रेव्हिंग्ज आहेत हे क्रेव्हिंग्ज मी डोहाळ्यांच्या नावाखाली नेता कामा नये. आणि आपल्या क्लासमध्ये मुलींना ते म्हणजे आपण इतकं वारंवार म्हणजे त्यांना सांगतो ह्या गोष्टी, कारण काय गरजेचं आहे आपल्याला आता, मला गरजेचं काय आहे, बाळापर्यंत काय पोहोचलं गेलं पाहिजे, मी जे हे खातीये ह्यातून ते पोहोचेल का. ओके. कारण म्हणजे मी हे पाहिलं आहे की डोहाळ्याच्या नावाखाली दारू पिणाऱ्याही मुली आहेत की मला त्याचेच डोहाळे आहेत. पण मग त्या बाळामध्ये जी डिसॅबिलिटी जन्माच्या वेळेला निर्माण होते ते बाळ पण सफर करतं आणि तू पण आयुष्यभर सफर करणार. ट्रू. बरोबर आहे ना. तर त्या मोहावरती जे आपण म्हणतो की ज्या वेळेला ती आमच्याकडे प्राणायाम करते, ज्या वेळेला ती आमच्याकडे योगाभ्यास करते, त्यावेळेला तिच्या शरीरावरती आणि मनावरती पण काम तिथे होतं. राईट. आणि निश्चितच ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या ओव्हरकम होतात. ओके, म्हणजे डोहाळे ही कॉन्सेप्टच नाहीये का? नाही, डोहाळे ही कन्सेप्ट आहे. आणि ऍक्च्युअली जो गर्भ तिच्या पोटामध्ये वाढतो आहे तर त्याच्या इच्छा तिच्या म्हणजे तिच्या करवी आपण म्हणतो त्या पुरवल्या पण जातात. आपल्याकडे म्हणजे जे 16 संस्कार आहे त्याच्यामध्ये सीमोंतन नयन हा संस्कार आहे. बरोबर. त्यामुळे पण लक्षात घ्यायचंय की आता तो संस्कार नाही, आता आपण डोहाळे जेवण हा इव्हेंट करतो. येस, इट्स अ फॅशन आहे ना. बरोबर आहे की नाही? ओके, ठीक आहे. सो आपल्याला डोहाळे पण म्हणजे जरी डोहाळे आपल्याला पुरवायचे असतील तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काय पोषक आहे आणि कोणती गोष्ट खाल्ल्यामुळे त्या बाळाला पण त्रास होणार आहे आणि आईला पण काय त्रास होणार आहे त्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्याला ती कॉन्सेप्ट डोहाळे जेवणाची फॉलो करणं गरजेचं आहे. येस, ओके. सो आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते ते म्हणजे पूर्ण 9 महिन्यामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये म्हणजे त्या मुलीच्या शरीरामध्ये भरपूर बदल होत असतात
आणि कधी कधी असेही काही बदल असतात, अशाही काही गोष्टी असतात की ती तिच्या नवऱ्याशी शेअर नाही करू शकत. और कधी कधी समहाऊ आईशी शेअर करायचं की सासूला सांगायचं सासू जवळ आहे म्हणून, हा पण प्रश्न तिला पडतो. मग ॲज अ तज्ज्ञ म्हणून तुम्ही याच्यावरती काय सांगाल की डिरेक्टली तुमच्याशी कम्युनिकेट केलेलं बेटर की आधी घरी कम्युनिकेट करून मग तिने तुमच्याकडे यावं? आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की हे जे चेंजेस आहेत फिजिकल लेवलमध्ये हे इतके असतात ना की हॉर्मोनल चेंजेस असतात, फिजिकल लेवलवरती चेंजेस होत असतात. आणि ह्याच्यामध्ये ज्या वेळेला ती म्हणजे त्या गोष्टी बोलते आणि त्यावेळेला जर समोरून असं आलं, अगं हे काय, यात काय, माझ्या वेळेला तर हे होत होतं किंवा असं, तर त्यावेळेला तिथे तिला कुठेतरी तो इग्नोरन्सचा फील येतो. ओके, राईट. की म्हणजे माझा प्रॉब्लेम काहीच नाहीये का, मला होतंय ते काहीच नाहीये का. आणि मग तिला ते असं, मग तिचे म्हणजे जे आपण म्हणतो ना की तिची ती चिडचिड जी आहे तर तिला असं एकदम असं फुटावं असं वाटतं, बस्ट व्हावं असं वाटतं, इतका तिला त्या गोष्टीचा. म्हणजे जेव्हा ती आईशी बोलू देत, सासूशी बोलू देत, पण ज्या वेळेला तुम्ही जेव्हा गर्भसंस्कारच्या क्लासमध्ये असता तर जरुरी नाही आहे, म्हणजे आता आपले क्लास जे आहेत ते लाईव्ह क्लास आहेत. बरोबर. तर जरुरी नाही आहे की तीच तिचा प्रॉब्लेम सांगेल. ओके, काही वेळेला असं होतं की क्लासमध्ये एखादी जी असते तर ती तिचं सांगते की मला असं असं होतंय किंवा काय असं. आणि मग त्याच्यावरती म्हणजे मी पण बोलत नाही तर दुसरी सांगते की मला पण असं असं होत होतं आणि त्यावेळेला मी हे केलं, असं केलं होतं. ओके. आणि जर तिसरी असते ती म्हणते, बरं झालं हा टॉपिक तुम्ही घेतलात, कारण मला हा प्रश्नच पडला होता की मी ह्या विषयावर कोणाशी बोलू. राईट राईट राईट. तर जे काही म्हणजे काय म्हणतात त्याला की ह्याच्यामध्ये काय असतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे काही वेळेला तर त्यांचं असं होतं की जसं मी मगाशी म्हणलं की ती एकदम चिडते ती बोलल्यानंतर, पण काही वेळेला असं होतं की आता हा इतका क्षुल्लक गोष्ट आहे किंवा हे इतकं मूर्खासारखं आहे किंवा हे मी कसं बोलू किंवा काय असं, राईट. तर हे मी कसं सांगू असं पण तिला वाटतं आणि ते पण ती शेअर नाही करू शकत तिथे. पण इथे ह्या प्लॅटफॉर्ममध्ये कसं असतं की तिच्यासारख्याच आणखी 4 जणी असतात ज्या त्याच फेजमधनं जात असतात. बरोबर. आणि मग ती त्यावेळेला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तिथे शेअरिंग होतं, तिथे सोल्युशन पण मिळतं त्या गोष्टीचं. येस येस येस. सो बेसिकली आपल्या जे गर्भसंस्कार वर्ग आहेत, क्लासेस आहेत, त्याचा एक मी म्हणू शकेन की एक मोठा आधारस्तंभ हा असू शकेल. कारण की अशा असतात बऱ्याच गोष्टी ज्या आपण शेअर करायला आपल्याला लाज वाटते किंवा आपण नाही करू शकत समाऊ, बोलायला पण आपल्याला कसं तरीच वाटतं, हे कसं सांगायचं ना. सो या डेफिनेटली यामार्फत बऱ्याच म्हणजे स्त्रिया असतील, आई होणाऱ्या मुली असतील ज्यांना ह्या गोष्टीची हेल्प होऊ शकते. येस. सो त्याच्यामध्ये आई आणि सासू आणि नवरा हे तिघंजणं खूप महत्त्वाचे रोल प्ले करतात एका मुलीच्या आयुष्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जर सोबत राहणार आई वडील सोबत राहणार असतील, सासू सासरे स्पेसिफिकली, तर त्याच्यामध्ये मुलीची काही वेगळी मतं असतात आणि आईची म्हणजे सासूची काही वेगळी मतं असतात. तर त्याच्यामध्ये मध्ये अडकणारी व्यक्ती असते ती म्हणजे त्या मुलीचा नवरा, मुलगा. बरोबर. तर आता त्याने ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज कराव्या जेणेकरून मुलगी काहीतरी वेगळं सांगत असते, ती काहीतरी वेगळं त्याला करायला लावत असते, बट आईला ते मान्य नसतं. किंवा ह्याच्या उलट पण असू शकतं, आई काहीतरी करायला लावते पण त्या मुलीला मान्य नाही आहे आणि समहाऊ त्या दोघे एकमेकींशी कम्युनिकेशनच करत नाही आहेत. त्या थ्रू अँड थ्रू पोहोचवतात की मी हे करणार नाही, तू जाऊन सांग. बरोबर. आता त्या मुलांनी ह्या गोष्टी कशा टॅकल करायच्या? ओके, आता खरं सांगू का की आता ह्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का की जसं आता त्या मुलीच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत, थोडंसं आपण सासूच्या रूपातनं जर बघितलं तर तिनं त्या मुलाला जन्म दिलाय, त्याला वाढवलेलं आहे आणि ही गोष्ट एवढी सोपी नाहीये की आज ती त्याला म्हणजे एका मुलीकडे सोपवतीये. बरोबर आहे की नाही? तिथे तिला हे माहिती असतं की नाही त्याला हे आवडतंय, त्याला ते आवडतंय, तो असा करतो, तो तसा करतो म्हणून. आणि शेवटी आज ती मुलगी ज्या फेजमध्ये आहे त्या फेजमधनं पण ही गेलेलीच आहे. बरोबर आहे की नाही? तर त्या मागे म्हणजे ती जी आई आहे तर ह्या गोष्टींमधनं ती गेली आहे किंवा आज म्हणजे जरी मी माझा नवरा म्हणत असले तरी तो आधी तिचा मुलगा आहे हे त्या मुलीने समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखी एक महत्त्वाचं म्हणजे त्या ज्या वेळेला सून घरात येते त्यावेळेला सासू ही कुठेतरी
तिच्या मेनोपॉजमध्ये असते. ओके. ओके. आणि ते जे एज आहे ना, तर त्यावेळेला तिचेही इमोशन्स असतात. कुठेतरी तिलाही आता थकवा यायला लागलेला असतो, कुठेतरी तिचेही गुडघे कुरकुर करायला लागलेले असतात. आणि मुलाला हे कळत नाही की आतापर्यंत आई फिट होती 2 वर्षापूर्वीपर्यंत, 3 वर्षापूर्वीपर्यंत. अचानकच आता तिला काय झालंय की ती म्हणतीये मला दम लागतोय किंवा मला हे होतंय. पण तू हे समजून घे की आता तिचं मेनोपॉज आहे, तिच्याही शरीरात बदल होतात आहे. राईट. आणि त्याच्यामुळे म्हणजे तिच्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे कुठेतरी ती अग्रेसिव्ह पण होते काही वेळेला आई. आपली आई अशी होती का लहानपणी? नाही. मग ह्याच्यासाठी जो संवाद आहे, कुटुंबातला संवाद जो आहे हा खूप महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की तो संवाद साधण्यासाठी कधीतरी अक्रॉस द टेबल येऊ त्यांनी समोरासमोर बोलणं जे आहे हे गरजेचं आहे. ना की म्हणजे हे गृहीत धरू नका तुम्ही, म्हणजे आईनी पण मुलगा समजून घेईल किंवा मुलांनी पण बायको मला समजून घेईल असं करू नका. जे काही आहे जर तुम्ही ते क्लिअरली बोललात तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या सॉर्ट होऊ शकतात. ओके. आता ह्याच्यामध्ये जर न्यूक्लिअर फॅमिली असेल, फॉर एक्झाम्पल बरेच फक्त नवरा बायकोच बाहेर राहत असतात, जसं की गावाकडे आई वडील राहतात आणि ते बाहेर कामानिमित्त बाहेर राहतात. तर आता प्रेग्नेन्सीचा ज्यावेळेस काळ येतो तर आयदर ह्यांना तिकडं जायचं नसतं, म्हणजे काम सोडून त्यांची इच्छा नसते की आम्ही गावाकडे जाऊन राहू, मग ते त्यांना इकडे बोलवणं प्रेफर करतात की बाबा ठीक आहे आई बाबा तुम्ही इकडे या आणि तुम्ही इकडे राहावा. तर याच्यामध्ये काही क्लॅशेस होण्याचे चान्सेस आहेत का? जर त्यांना सवय नाही आहे त्यांच्यासोबत राहण्याची, तर या काळामध्ये क्लॅशेस वाढू शकतात की? आता ह्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये ज्या वेळेला बोलवलं जातं तर त्यावेळेला बऱ्याच वेळा मुलीच्या आईला बोलवलं जातं, ना की सासूला बोलवलं जातं. ओके. की कारण बरोबर आहे की डिलेव्हरी पण आई करणार आहे, तो बॉन्ड पण आहे, तिला ती सिक्युरिटी पण वाटती आहे. राईट. पण तिथे मला असं म्हणायचंय की तिने सुद्धा आईला गृहीत धरणं योग्य नाहीये. कारण कसं की ज्या वेळेला आई तुझ्याकडे येते 3 महिने सगळं सोडून किंवा 2 महिने तू एक्सपेक्ट करते, तर त्यावेळेला आता तुझे बाबा पण कुठेतरी साठीला आलेले आहेत. बरोबर. मग त्यांचे जेवण खाण किंवा बाकी गोष्टींचं कुठेतरी ती सबकॉन्शियस लेवलवरती ह्या गोष्टी कॅरी करते. राईट. म्हणजे बऱ्याच वेळा मी हे बघितलेलं आहे की मुलीची जी आई असते तर तिला डिलेव्हरी म्हणजे आता ह्या मुलीची माझ्या डिलेव्हरी झाली की मी एका जबाबदारीतून मोकळी झाले असं तिला वाटतं. राईट. आणि त्यामुळे ती सगळं खेचून ताणून करते. राईट. पण मग त्याच्यानंतर सर्टनली असं होतं की बाळ 4 महिन्याचं 6 महिन्याचं होतं आणि मग कुठेतरी आजीला डायबिटीस डिटेक्ट होतं, कुठेतरी तिला ब्लड प्रेशर डिटेक्ट होतं. तर त्याचं रूट कॉज जे आहे तर ते सगळ्या ह्या स्ट्रेसमध्ये असतं. म्हणजे कारण त्याला आहे की ती जी लाईफस्टाईल आहे की मी हा जॉब असा आहे, मी तो करणारच, मी 9व्या महिन्यापर्यंत करणारच. हा जर तुमचा अट्टहास असेल तर त्या अट्टहासामुळे म्हणजे आई सफर होतीये का किंवा सासूबाई सफर होत आहेत का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. ट्रू. सो तुम्हाला काय वाटतं की साधारण काय गॅप घ्यायला हवा जर बाळाचं प्लॅनिंग झालं, बाळ आहे पोटामध्ये, तर साधारण कोणत्या महिन्यामध्ये आपण काम थांबवणं गरजेचं आहे? म्हणजे जस्ट हा संदेश असेल मुलींसाठी थ्रू मी असं म्हणेन की ह्याला आपण एका हेल्थच्या दृष्टिकोनाने बघूयात की जेणेकरून पुढे येणारे प्रॉब्लेम्स आपण थांबवू शकतो. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की काही वेळेला असं होतं ना की काही केसेसमध्ये मी बघते की मुलींना त्यांच्या कंडिशन्सनुसार समजा लोअर प्लॅसेंटा आहे किंवा काय आणि बेड रेस्ट सांगितली जाते अगदी 3-4 महिन्यामध्ये. आणि मग सासूबाई म्हणतात की काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही तर एवढं काम केलं होतं आणि बेड रेस्ट का आहे. राईट. ओके. काही वेळेला कंडिशन्स व्यवस्थित असतात पण तिला ट्रॅव्हल करून तो जॉब करायचा असतो किंवा आपण म्हणूया की त्या केसमध्ये कसं होतं की तिचंच असं असतं की नाही मला गॅप घ्यायचा नाही, कारण तिला म्हणजे समहाऊ असं असतं ना की घरात मी राहिलं की ह्या काहीतरी सांगायला येणार, त्यापेक्षा मी तिकडे जाते आणि तिकडे मी शांत बसेल किंवा काय. राईट. काही वेळेला त्या कुटुंबाची गरज असते की त्या कामाचा जो स्ट्रेस आहे तो तिला घ्यायलाच लागतो, कारण त्या कुटुंबाची ती आर्थिक गरज पण असते की तिला काम करावंच आहे. ओके. सो हे सगळ्या सिच्युएशन टू सिच्युएशन डिफर करतं. बरोबर.
पण आयडियली मी तर मुलींना हे सांगते की जर सगळ्या गोष्टी म्हणजे सहज आहेत तुम्हाला, तर हे बघ, फायनान्शियल नीड्स ज्या आहेत ह्या कधीच फुलफिल होणार नसतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की हर एक मकान में एक कमरा कम होता है, तशी गोष्ट आहे ती. तर त्यामुळे म्हणजे आता मी कुठे, आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की कुठं थांबायचं हे ज्या वेळेला तुम्हाला कळतं त्यावेळेला तुमच्या इतकं सुखी कोणी नसतं. ओके. आता मी जेव्हा जॉब करते आहे, माझा अट्टाहास आहे तो मी बाळापर्यंत पोहोचवतेय. त्यांनी माझं बीपी वाढणार आहे, मला जेस्टेशनल डायबिटीस होणार आहे, ते बाळापर्यंत पोहोचणार आहे, आणि बाळाला जर काही झालं तर मग मला ते आयुष्यभर सोसावं लागणार आहे. हे जर मला नको असेल तर 7व्या महिन्यामध्ये डोहाळे जेवण झाल्यानंतर ती जी फेज आहे ती पण एन्जॉय होऊ देत ना. म्हणजे मी जर माहेरी जाणार असेल तर आईचा आणि माझा ओव्हरलॅप होऊ देत, किंवा मी जर इकडे सासरी असेल तर सासूबाईंशी ओव्हरलॅप होऊ देत. मी छान त्या काळामध्ये वाचन करू शकते, गाणं शिकू शकते. अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्याकडे, 64 कला आहेत, बरोबर आहे की नाही? तर ह्या तुम्ही बाळाला त्या काळामध्ये इंट्रोड्यूस करून देऊ शकता. सो असं नाहीये की म्हणजे फॉर एक्झाम्पल की जॉब केला म्हणजेच ती खूप ग्रेट, किंवा होममेकर आहे म्हणूनच ती खूप ग्रेट, किंवा कुठलीच प्रेग्नन्सी जी आहे ती असं म्हणजे सहज आहे किंवा सोपी आहे असं नाहीये. ओके. तर त्यामुळे म्हणजे त्या फेजमध्ये आत्ता ह्या घडीला मला काय इम्पॉर्टंट आहे ह्याचा विचार करून डिसिजन्स घेणं हे खूप गरजेचं आहे. ट्रू. आणि ह्याच्यामध्ये अजून एक बघायला मिळत आहे की बाळ झालं की आपल्याकडे आधी असं होतं की 45 दिवस मुलीला पाण्यात हात पण घालून देत नव्हते, थंड पाण्यामध्ये. म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे काही काही लोकांच्या, म्हणजे माझ्या जवळपासच्या आईंच्या प्रेग्नन्सीज, तो हात पण घालून नाही द्यायचे. त्याच्यानंतर पोटाला पट्टा असायचा, कानाला बांधलेला असायचं. पण आत्ता असं होते कुठंतरी मुली ऐकतच नाही आहेत, त्या करतच नाही आहेत. बाळ झालं, 1-2 आठवडे रेस्ट केली, एखादाच आठवडा रेस्ट केली, लगेच जॉब करायला सुरुवात केली. हे कितपत योग्य वाटतं? हे तर चुकीचंच आहे. एक लक्षात घ्या की आज तो जीव जो आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे जे आपण म्हणतो की तुम्ही इतक्या कनेक्टेड होतात त्याच्याशी की तुमचं प्रत्येक इमोशन त्याच्यापर्यंत पोहोचलं गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे मी 1.25 महिन्या म्हणजे जे आपण म्हणतो की 1.25 महिना, तर पूर्वीच्या काळी असं होतं की तिची एक खोली असायची आणि त्या रूममधनं सुद्धा ती बाहेर नाही यायची. ओके. बरोबर. त्यानंतर 3 महिन्यानंतर ती जेव्हा बाहेर यायची त्यावेळेला हा संस्कार आहे की बाहेर आल्यानंतर त्या बाळाला सूर्यदर्शन घडवणं किंवा चंद्रदर्शन घडवणं, मग त्यांनी देवाला जाणं आणि मग तिने जॉब सुरू करणं. ओके. आणि आत्ता म्हणजे जसं आपण म्हणतोय की स्ट्रेस जो आहे किंवा ज्याला एन्झायटी आहे किंवा डिप्रेशन, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या पोस्ट डिलेव्हरी सुद्धा म्हणजे 10 पैकी 3 मुली कॅरी करतात. ओके. तर तिथे हे बघितलं गेलं पाहिजे की तिला जर असं वाटत असेल, कारण मुलींच्या बाबतीमध्ये मी हे बघितलंय की ज्या मुली असं म्हणायच्या की नाही मी 1.5 महिन्यांनी लगेच जॉईन होणार आहे, त्या मुलींनी 6-6 महिन्यांच्या लिव्ह घेतलेल्या मी बघितलेल्या आहेत. किंवा ज्या म्हणायच्या की 3 महिने मी घरीच राहणार आहे बाळासाठी, त्या 1-1 वर्ष त्यांनी गॅप घेतलेला मी बघितलेला आहे. पण ज्या वेळेला अशी सिच्युएशन येते की ती म्हणते की नाही मी बाळाला ठेवूनच जाणार आहे आता आणि बाळ महिन्याचंही नाहीये, तर त्यावेळेला आयदर करिअरचं तिचं असं मोड असेल किंवा पोस्ट अशी असेल की म्हणजे ते तिच्या दृष्टीने महत्वाचं असेल, किंवा घरातली सिच्युएशन अशी असेल की तिला असं वाटत असेल की नको आता इथे थांबण्यापेक्षा मी तिथे जाईल तर मला शांतता मिळेल. तर हे आयडेंटिफिकेशन जे आहे तर हे होणं गरजेचं आहे, कारण त्या बाळाची मुख्य गरज जी आहे ती आई आहे. आणि जेवढी त्या बाळाची आई ही गरज आहे तेवढंच लक्षात घ्यायचं आहे त्या आईची पण गरज तो बाळ असतं. कारण ते म्हणजे जगातलं सर्वात फास्टेस्ट नेटवर्क आहे ते बाळ पोटात असताना. आईचं इमोशन क्षणार्धात बाळापर्यंत पोहोचतंय. ओके. तर त्यामुळे जेव्हा बाळ बाहेर येतं तर ते एकदम डिस्कनेक्ट नाही होत, ती आपली संस्कृतीच नाहीये. बरोबर आहे की नाही? म्हणूनच म्हणजे आज जेव्हा मी दिवसभराच्या ह्याच्यातनं घरी जाते किंवा बाबा घरी येतो तर त्यावेळेला त्याच्या चेहऱ्याकडनं बघून
म्हणजे मुलगा असू दे मुलगी असू दे, ती म्हणते काय झालं बाबा, आज तू थकलायस का, दमलायस का, राईट. तर हा कनेक्ट नाही आहे का? एक्झॅक्टली, ऑब्व्हियसली खूप मोठा कनेक्ट आहे. येस येस, ट्रू. सो बॅक टू द आवर मेन पॉईंट. मग शेवटचा प्रश्न विचारते मी तुम्हाला, की आई, नवरा आणि सासू हे 3 आधारस्तंभ असतात मुलीच्या आयुष्यातले, ज्यावेळेस बरोबर. ती या प्रेग्नेन्सीच्या, इवन प्री कन्सेप्शनच्या किंवा पोस्टपार्टमच्या ज्यावेळेस ती टाईममधून जात असते, त्यावेळेस हे जे 3 आधारस्तंभ आहेत, सो त्यांच्याकडून तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही अशा कोणत्या स्टेप्स द्याल की ज्या त्यांनी फॉलो कराव्या, प्लस त्या मुलीसाठी अशा कोणत्या स्टेप्स आहेत, स्टेप्स इन द सेन्स की काय अशा गोष्टी आहेत ज्या फॉलो करायला पाहिजेत, जेणेकरून हा प्रेग्नेन्सीचा जो प्रवास आहे तो सुखकर पण होईल आणि एन्जॉयसुद्धा करता येईल त्या चौघांना पण. ओके, आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की जर ती मुलगी फॅमिलीमध्ये असेल म्हणजे, तर तिला आणि तिच्या नवऱ्याला स्पेस कशी मिळेल हे पण बघितलं गेलं पाहिजे. ओके. ओके, कारण म्हणजे तिला असतं ना की मी आता त्याच्याबरोबर कुठेतरी बाहेर जाईल, त्याच्याशी गप्पा मारत बसेल किंवा काय, तर ती स्पेस मिळणं जे आहे ते पण गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की तिचं सगळ्याच गोष्टी आहेत, म्हणजे तिची झोप आहे किंवा तिचं काय म्हणू शकतो आपण ते खाणं आहे किंवा काय, हे एका ठराविक लेवलपर्यंतच त्याच्यामध्ये तुम्ही काळजी घ्या. ओके, पण तिला ती काळजी घेणं जे आहे ते तिला इंटरफिअर नाही वाटलं पाहिजे, इंटरफिअर केलं गेलं असं नाही वाटलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटतंय ना की ती आता 2 जीवांची आहे आणि तिने खाल्लंच पाहिजे. ओके, पण आता तुम्ही गर्भसंस्कारच्या क्लासला नाही आहात. ओके, तुम्हाला असं वाटतं की तिने हे पण खावं, ते पण खावं, ते पण खावं, ती तर म्हणते नॉशिया आहे, तिला डायटिशियनकडे घेऊन जा. ट्रू. ओके, म्हणजे जो मेन विषय आहे तुमच्यातला क्लॅशेस होण्याचा तो कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टींवरती कामाचं जे आहे की कामाच्या बाबतीत पण बऱ्याच फॅमिलीजमध्ये होतं असं की सासूबाईंना वाटत असतं की आता तिने काम करावं आणि तिचं असतं की तिची एनर्जी लेवलच खूप कमी आहे राईट. किंवा फटिगनेस आहे किंवा ती असं असतं की ती इतकं ओव्हर थिंकिंग करते सगळ्या गोष्टींचं आणि त्या ओव्हर थिंकिंगमुळे तिला होणारी 2 कामं असतात ती पण तिच्याकडनं होत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की हे समजून घ्या आता. आणि तसंही तिची उद्या डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ येणार आहे, तर त्यामुळे ती सगळ्याच कामाला अवेलेबल होईलच घरातल्या असं नाहीये. तर तिथे तुम्ही मदतीला कोणीतरी मावशी वगैरे लावून घ्या. हे झालं म्हणजे सासूबाईंच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे जे नवऱ्याच्या बाबतीमध्ये मी म्हणतेय की नवऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे डायरेक्ट जे आहे की आईला की ती तुझी सून आहे आणि ठीक आहे ही गोष्ट तिला सांगायची ना, तुझी सून आहे तू सांग. बरोबर. ओके, हा रोल खूप महत्वाचा आहे. ओके, राईट. किंवा बायको आहे आणि तिचं काही डिमांड आहे समजा आणि ते त्याला माहिती आहे की ती नाही बोलू शकत आहे, तर मग फॉर एक्झाम्पल समजा असं असेल की मूवीला जायचं आहे आणि त्याला माहिती आहे की आता घरातनं परवानगी नाही मिळणार आहे किंवा काय, तर त्या केसमध्ये आई चल ना आपण जाऊया का, करूया का, किंवा आम्ही दोघी जाऊ का, हे बोलणं जे आहे हे तो करू शकतो. राईट. राईट. ओके, आता महत्वाचा जो रोल आहे तो आहे आईचा. इथे आईने हे लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्या मुलगी जी आहे ती सासरी गेलेली आहे आणि तिथे तिचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी किती इंटरफेअर करायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी जर मुलगी सांगत असेल तर त्याच्यामध्ये लगेच त्या गोष्टींवरती तिला सल्ले न देता फक्त ऐकण्याचं काम करावं, जेणेकरून त्या दोघांचे क्लासेस नाही होणार. राईट. काही वेळेला असं होतं ना की ती नवऱ्याच्या बाबतीतही 4-2 गोष्टी, मग तो असाच आहे, मग त्याची आई अशीच आहे, असं जे आपण म्हणतो की फोडणी देण्याचं काम जे आहे त्या आईने अजिबात करू नये बेसिकली त्या काळामध्ये तरी. कारण त्या काळामध्ये तिचं म्हणजे तिचे इमोशन्स जे आहेत किंवा तिची सिच्युएशन जे आहे ती तुम्हाला नाही माहिती ना. बरोबर. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे की आईच्या बाबतीमध्ये की मी हे केलं होतं, मी ते केलं होतं, मी असं,
सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण तू ते केलं होतंस किंवा तू खूप आयडियल होतीस किंवा जसं मी मगाशी उदाहरण दिलं की तिने म्हणजे आई म्हणून असं नको ना की ती म्हणजे माझी मुलगी संस्कारीच दिसली पाहिजे, अदरवाईज म्हणजे सगळे म्हणतील की हिच्या आईने काय वळण लावलं. ट्रू. तर ह्याच्यासाठी आत्ता ती वेळ नाहीये. राईट. ओके. राईट. म्हणजे आत्ता तुम्हाला असं आयडियल की बाबा माझी मुलगी खूप संस्कारी आहे, ती असंच आहे, ती त्याचं प्रेशर आईने मुलीला अजिबात देता कामा नये. ओके. हे पण महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की एखाद्या वेळेला समजा तिने सांगितलं की बघ ना आई, अमुक एक गोष्ट आहे आणि मला एवढा त्रास होतोय आणि आज त्यांनी पुरणपोळीचा घाट घातला, कशाला न करायचा, मला एवढा नॉशिया आहे किंवा काय आहे किंवा काय. तर त्यावेळेला त्या आईने हे सांगायला पाहिजे त्या मुलीला, अगं समजा असतील काही परंपरा किंवा आता बाळ येणार आहे ना, बरोबर. म्हणून त्यांना असं वाटलं असेल की करूया आपण नैवेद्याला ही गोष्ट. राईट. राईट. ह्या अँगलने सांगणं गरजेचं आहे तिला, कारण ती जी बाजू आहे म्हणजे की सासूला तिथे त्रास नाही द्यायचा आहे, हे थोडंसं त्या अँगलने जेव्हा आई सांगते तेव्हा ते मुलीलाही पटतं. बरोबर. की किंवा तुला अगं नंतर नाही खाता येणार ना 8व्या 9व्यामध्ये, म्हणून मीच म्हटलं होतं त्यांना की पुरणपोळी घाला करायला. अशा प्रकारे जे आहे की ज्या वेळेला ती कुठलीही गोष्ट जी आहे तर ह्या तिघांनीही लक्षात घेतला पाहिजे की आपल्यामध्ये जो आहे ते कम्युनिकेशन हे संवाद असला पाहिजे, विसंवाद नाही. बरोबर. येस. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणला, फोडणी देणारा नसावा. बरोबर. ग्रेट. ग्रेट. ओके. सो याला लागून मला शेवटचं अजून एक विचारायचं आहे की आपले जे गर्भसंस्कार वर्ग असतात, आता हे सगळे आपण प्रॉब्लेम्सच म्हणू शकतो, आपण डिस्कस केले. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला आता तुम्ही खूप फॅमिलींसोबत कनेक्टेड आहात, तुम्ही गेली 6-7 वर्ष झाले याच्यामध्ये काम करत आहात, खूप जवळून सगळ्यांचे प्रॉब्लेम्स तुम्ही अनुभवले असतील. सो तुम्ही काय सजेस्ट कराल की का गर्भसंस्कार वर्ग गरजेचे आहेत तुमची प्रेग्नेन्सी सुखद होण्यासाठी? ओके. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगते की म्हणजे कनेक्टच्या बाबतीमध्ये असं होतं की मुलगीचं डोहाळ जेवण असेल ना तर आईचा मला फोन येतो की सांगलीला डोहाळ जेवण आहे आणि तुम्ही यायचंय. किंवा काही वेळेला असं होतं की अमरावतीला बाळाचं बारसं आहे आणि तुम्ही यायचंय. किंवा तुम्ही बारशालाही आला नाही, तुम्ही आता वाढदिवसाला यायचंय. म्हणजे की तो जो कनेक्ट आहे तो तुमच्या लक्षात येईल. राईट. की बाळ वर्षाचं झाल्यानंतर त्याच्या वाढदिवसाला पण बोलवलं जातं, म्हणजे ती जी अटॅचमेंट त्यांची निर्माण होती आहे. तर ती का निर्माण होते, तर डे टू डे ज्या वेळेला त्या ह्या क्लासमध्ये येतात तर त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि त्या ॲक्टिव्हिटीज जेव्हा आम्ही करतो तर त्या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर त्याच्या मागचं सायन्स काय आहे हे जेव्हा मी त्या मुलींना सांगते त्यावेळेला त्या म्हणजे ती आई पण सांगते, अगं हो बाई हे सांगायचे खरं आम्हाला करायला, पण आम्ही कधी केलं नाही कारण आम्हाला हे माहितीच नव्हतं. ट्रू. रिसेंटली तर असं झालं की म्हणजे एक म्हणजे एक आजी म्हणूया आपण, मुलीची आई, तर आमचा एक 9व्या महिन्यामध्ये स्पेशल क्लास असतो. ओके. की ज्याच्यामध्ये आम्ही त्या मुलीच्या म्हणजे आईला, सासूबाईंना किंवा तिची बहीण जे कोणी डिलिव्हरीच्या वेळेला तिच्या बरोबर राहील त्यांच्याबरोबर एक आम्ही स्पेशल सेशन घेतो. ओके. तर ते आमचं सेशन होतं. ही गोष्ट मागच्या वर्षीची आहे. आणि त्यावेळेला तिनं म्हणजे ती आई म्हणाली ना की खूप गोष्टी अशा आहेत ना की ह्या गोष्टी म्हणजे मला माहितीच नाही आहेत, मी आजी होणार आहे तरी पण. ओके. कारण मी स्वतः म्हणजे माझी डिलिव्हरी जी आहे ती आईने सासूबाईंनी केली. राईट. मुलं वाढली त्यावेळेला मी शिक्षिका म्हणून जॉब करत होते, आता रिटायर झाले. आता म्हणजे आता जेव्हा हिची डिलिव्हरी व्हायची वेळ आली त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी मी बघते किंवा करते, पण खूपशा गोष्टी ज्या होत्या तर त्या मला असं वाटतं ना की माझ्याही मनामध्ये क्लिअर झाल्या. म्हणजे मी सुद्धा मुलीची डिलिव्हरी म्हणून जो स्ट्रेस माझ्या मनात होता ना की आता की नंतर काय करायला पाहिजे आहे,
म्हणजे तिच्या खाण्यापिण्यापासून म्हणजे शेगडीपर्यंत तुम्ही जे आत्ता सांगितल्यात छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या डिलेवरीच्या वेळेपासून, तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत. वाव, दॅट्स ग्रेट. आणि तो जो कनेक्ट आहे तर तो कनेक्ट खूप महत्त्वाचा असतो. येस, डेफिनेटली. म्हणजे मला तर हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटलं की प्रत्येक मुलीनी ही गोष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आता बघतोय आपल्याकडे कॉन्टेंट भरपूर आहे. म्हणजे यूट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, आपल्याकडे खूप कॉन्टेंट आहे. बरोबर. बट तो जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे एखाद्या तज्ज्ञासोबत कनेक्ट होणं, एखाद्या गुरूंसोबत कनेक्ट होणं आणि त्यांच्याशी कनेक्ट होऊन तो एक्सपिरियन्स स्वतः पण घेणं आणि आपल्या फॅमिलीला पण देणं, हे इथे पॉसिबल आहे. बरोबर ना? म्हणजे सासूबाई काहीतरी वेगळं बघतात, आई काहीतरी वेगळं बघते, नवरा काहीतरी वेगळं बघतो, आपण स्वतः काहीतरी वेगळं सफरिंग करतोय आणि त्याच्यामधून चौघांच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण एकत्र फॉलो नाही करू शकणार. बरोबर. सगळ्यांचे वेगळे क्लॅशेस तिथं येऊ शकतात. बट हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिकडे आपण एका तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली चौघं पण ह्या गोष्टी फॉलो करू शकतो. सो आय डेफिनेटली रेकमेंड की तुमचा जो क्लास आहे गर्भसंस्काराचा, कारण की मला तुमच्या नॉलेजवरून ही गोष्ट तर नक्कीच लक्षात आली की लोक तुमच्यासोबत खूप छान वेनी कनेक्ट होतात. त्याच्या पाठीमागचं रिझन हेच आहे की यू आर द एक्सपर्ट इन दॅट, राईट? मलाही ह्या माध्यमातून म्हणजे तुमच्याशी कनेक्ट व्हायला खूप छान वाटलं, कारण मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते. राईट. कारण हे लक्षात घ्या की एक बाळ ज्या वेळेला ती फॅमिलीमध्ये येणार आहे तर ते एक चैतन्य त्या फॅमिलीमध्ये येणार आहे आणि तो जो प्रवास आहे तर तो प्रवास जो आहे तो म्हणजे हॅपीलीच व्हायला पाहिजे. आनंद जो आहे तर तो आनंद जो आहे तो प्रत्येक आईला पेरायचा असतो, प्रत्येक सासूला पेरायचा असतो. पण जे म्हणतो ना की त्या पेरणीसाठी पोषक वातावरण जे आहे त्या वातावरणाची जी आहे ती गरज असते आणि ती नक्कीच या गर्भसंस्काराच्या माध्यमातून आम्ही करतो असं मला वाटतं. एक्झॅक्टली. ग्रेट ग्रेट. येस, म्हणजे मला असं वाटतं खूप लोक अवेअर आहेत गर्भसंस्काराबद्दल. सो डेफिनेटली मी मॅडमचा सगळा जो एक्सपिरियन्स आहे, त्यांचे डिटेल्स आहेत, मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ज्यांना ज्यांना मॅडमशी कनेक्ट करायचं आहे ते डिरेक्टली कनेक्ट करू शकतात, माझ्या थ्रू कनेक्ट करू शकतात. आणि मला असं वाटतं की हा जो प्रेग्नेन्सीचा प्रवास आहे ना त्याला हॅपी बनवा, त्याची एक एन्जॉयबल जर्नी बनवा आणि त्याच्यासाठी डेफिनेटली आपल्या मॅमसारखी जी लोकं आहेत ती तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करू शकतात. सो थँक्यू सो मच मॅडमसाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा. तुम्ही वेळ काढून हा पॉडकास्ट बघितला, मॅडमनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन इथं आपल्याला मार्गदर्शन करायला आल्या, त्याबद्दल स्नेहयोगाच्या फॅमिलीकडून माझ्याकडून खूप खूप धन्यवाद मॅम तुमचे. थँक्यू सो मच. सो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीने अजून काय तुम्हाला ऐकायला आमच्याकडून आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.